स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. शक्तिपातचा रिझल्ट आला का पूजा मॅडम? व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. बघा आज मेडिटेशन आहे. आता व्हिडिओ ऑफ करून मी काय शिकू समोरच्याला तेच कळत नाही. छोट्याशा मुलासारखं भाग्यशाली ताई व्हिडिओ ऑन करा. तेजस्विनी मॅडम शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. करते एक करते मॅडम थोड्या वेळात जेवण. मिनिट मॅडम, 2 मिनिट. चालते. आज मेडिटेशन घेते. अनुभव आला का बॉबी मॅडम शक्तिपातचा? शक्तिपातच्या काय म्हटलं, आवाज नाही आला बरोबर. आजच चला मॅम, थोडा सकाळी हेवी वाटत होता, आता ठीक आहे, नॉर्मल. हा तेच डोकं भारी होते. जर बघा ते कसं आहे, थोडं सांगते मी शक्तिपातचं. नकारात्मक जर ऊर्जा आपल्यामध्ये भरभरून असेल ना, तर एवढी झोप लागते ना, खूपच झोप लागते. आणि जर आपण पॉझिटिव्ह आहे तर तेवढा आपल्याला त्रास नाही होत, मग थोडंच प्रमाणात डोकं भारी होतं. आता काही काही लोकांमध्ये इतकी नकारात्मक ऊर्जा असते ना, माझी एक स्टुडंट आहे, 3 दिवस झोपली होती. कारण 3 दिवस ती मला 3 दिवस तिने क्लासेस केला आणि ती सांगून राहिली, म्हणजे ती खूप तिची परिस्थिती तशी होती, त्यामुळे ती इतकी निगेटिव्ह झाली होती ना. 3 दिवस बिचारी कंटिन्यू झोपली. मग रेकी लेवल 2 केलं, मास्टर केलं. त्यांच्याकडे एकच टिफिन होतं जेव्हा ते आले होते. म्हणजे विचार करा, जेव्हा संघर्ष करते ना व्यक्ती, तो निगेटिव्ह का बरं होतो? त्याच्या संघर्षामधून होतो. पैसा नाही, नातेसंबंध काहीच नाही. आज हसबंडने सोन्याचे कानातले करून दिले. एका टिफिनचे 25 टिफिन झाले. त्यांना क्लास करायला बी वेळ मिळत नाही, येत पण नाही आता. एवढं क्लास करून ते स्वतःच्या लाईफमध्ये बिझी झाले. चला व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. सुंदर सुंदर मुखमंडल दाखवा. रेखा मॅडम शक्तिपात नाही केला, दुसरी बॅच आहे ही तुमची. हो बघा करणार आहे मॅडम. रेकी म्हणजे शिकणं नव्हते, शिकणंच नाही. आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं म्हणाल ना मला शक्तिपात करून द्या, तर मी तेव्हा कसं करून देईन सांगा. एक टायमिंग असतो शक्तिपातचा, कुठल्या पिरियडमध्ये शक्तिपात केला जातो. आता आज शक्तिपात झाला असता तर उद्याचं मी ऍक्टिव्हेशन तुम्हाला करून घेतलं असतं, म्हणजे त्या ऊर्जा तुम्हाला उद्या फील झाल्या असत्या. असं आहे म्हणून का? शक्तिपात आता तुमच्या मनाने, म्हणूनच मी आधी सांगते ना की शक्तिपात करा बाबा, त्याचसाठी सांगते की तुम्हाला रिझल्ट देईन. तेजस्विनी मॅडम तुम्ही सांगितलं नाही मला शक्तिपात करायचं होतं की नाही. बघा रेकी करायची असेल तर करा, बट अदरवाईज तुमचा जर एवढाच उद्देश असेल की 5 दिवसाचे क्लास आहे फ्री करायचे आहे, तर मग मला काहीच नाही. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर शक्तिपात करा. बाकी मॅम 5 दिवसाची टायमरचं पण टायमिंग दिलं होतं ना तुम्ही, 5चं काहीतरी. 2 टायमिंग दिली होती, कारण मुलांचं शाळेचं असतं, सगळ्यांना काही नाही प्रॉब्लेम येतच. एक 5चा आणि एक 8चा दिला होता. झाले भरपूर, 5 शक्तिपात झाले आज. 8 म्हणजे रात्रीला का मॅम? नाही मॉर्निंग. 5ला पण नाही जमणार दीक्षा मॅम, मॅडमला शक्तिपात करायचा आहे का? माझा टाइम सकाळी 5ला नाही जमत? सकाळी 5ला नाही जमत. त्याच्या पहिले जमते? म्हणजे बघा असं काही नाही, मी कुणाचं जर असलं तर मी थोडं ऍडजस्टमेंट बी करून देते. इकडे बघा 9 नंतर 10 पर्यंत, 11 पर्यंत, त्याच्यानंतर नाही करून देणार. 11ला. शनिवारी रविवारी घरी असताना हा ठीक आहे, शनिवारी करून देते. ठीक आहे. मॅम, शनिवारी बघू आहे की नाही. मी कसं तुम्हाला मेसेज करणार. हो, आपापले माईक ना म्यूट करा. पर्सनल आवाज येतो, ऐकू भांडण बी ऐकू येते, आणि तो जातो युट्यूब मध्ये. असं नका करू. मॅम नूतन सॅटर्डेला मॅडम, बघू काय? हो चालेल. सॅटर्डेला चालते. बरं बरं बरं. नूतन मॅडम गायब होऊन जाता, मी तुम्हाला वारंवार पकडून आणते, असं का करता? चला आज मेडिटेशन घेणार आहे. त्याच्या पहिले मी तुम्हाला, आपण जसं जेवण आणि पाणी ज्याप्रमाणे आता खाताय ना, ते आपलेच अफर्मेशन, आपले जे व्हायब्रेशन, जसे एक तुम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सी माहित आहे. प्रत्येकच व्यक्ती, वस्तू, झाड एका फ्रिक्वेन्सीवर वर्क करत आहे, म्हणजे ती एनर्जीचा फ्लो होते. आता स्वयंपाक करत आहे आणि कोणाला तरी मनातल्या मनात शिवा देत आहे, म्हणजे ती कुठली तरी फ्रिक्वेन्सी त्या जेवणामध्ये जात आहे. मग जेवण आपण त्या, जे तुमचे व्हायब्रेशन विचाराचे तिथे जात आहे ना, त्या व्हायब्रेशन तुम्ही त्या जेवणाच्या थ्रू, पाण्याच्या थ्रू ग्रहण करत आहे. आता मी तुम्हाला जेवण आणि पाणी कसं चार्ज करायचं ते सांगते, आणि नक्की करा बरं, खूप सुंदर रिझल्ट आहे त्याचा. मी त्या दिवशी तुम्हाला दाखवला होता ना भाताचा प्रयोग, पहिल्या दिवशी होते का सगळेजण? भातावरचा प्रयोग सांगितला होता.
कुणाचं डोकं दुखत होतं आज माहित नाही, मला खूप लागलं त्यांचं एनर्जी. माझं मगांपासून खूप डोकं दुखत आहे. थोडा क्लास 5-10 मिनिटं जास्त झालं काही फरक पडेल का? कुणाला काम आहे का? चालेल ना? चालेल. आज थोडं जास्त शिकवायचं होतं मला, आज उद्या परवा म्हणून. बघा, हे जपानचे सायंटिस्ट आहे मसिरो इमोटो. यांनी पाण्यावर रिसर्च केला. आता पाण्यावर त्या दिवशी मी जसं सांगितलं ना, भातावर आणि पाण्यावर यांनीच रिसर्च केलाय. यांनी आपलेच अफर्मेशन जेवणावर पाण्यावर कशाप्रमाणे वर्क करते आणि ते आपल्या जीवनावर कसा परिणाम करते ते त्यांनी जगासमोर प्रेझेंट केलं. त्यावर त्यांनी वेगवेगळे पुस्तकं लिहिले. द मिरॅकल ऑफ वॉटर हे पुस्तक त्यांनी लिहिले. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, यांच्याबारे डिटेलमध्ये मिळेल. ठीक आहे. द हिडन मेसेज इन वॉटर हा त्यांनी वेगवेगळे पुस्तकं लिहिलेले की आपण यांनी काय केलं, सगळ्यात पहिले त्या दिवशी सांगितलं तुम्ही तुम्हाला, एक पॉझिटिव्ह व्यक्ती घेतला, एक नकारात्मक व्यक्ती घेतला. पाण्याचे ग्लासमध्ये 2 पाणी ठेवले. एक ग्लास नकारात्मक व्यक्तीजवळ ठेवला, एक ग्लास पॉझिटिव्ह व्यक्तीजवळ. त्याच्यानंतर जे व्हायब्रेशन चेक केले त्यांनी ते वेगळे होते. पॉझिटिव्ह वाल्याचे वेगळे, निगेटिव्ह वाल्याचे वेगळे. त्याचप्रमाणे त्यांनी झाडावर सुद्धा केलं आहे आणि भातावर सुद्धा केलंय. त्या दिवशी भातावरचं दाखवलं. पुन्हा बघायचं असेल तर सांगा, मी दाखवून देईन, पण टाइम जाईल, तेच रिपीट होईल. तर बघा, आता हे पाणी आहे, पाण्यामध्ये तयार झालेले हे क्रिस्टल आहे. हे रिअल इमेज आहे घेतलेलं आहे. ठीक आहे. जे त्यांनी रिसर्च केलं त्या रिसर्च मधून जे इमेज आलंय ते हे आहे. आता सांगा, तुम्ही हे पाणी प्याल का? नाही. बोलत चला, सगळे जण अनम्यूट करा आणि बोला. पाणी प्याल का तुम्ही हे? नाही. मग तुम्ही नाही, घरी जे पाणी नाही. पिताय ते हेच पाणी पिताय. प्रार्थना करने से पहिले पाणी को अन्विक आकार. आता बघा, तुम्ही मॅजिकल वॉटर खूप रील बघितल्या असेल इन्स्टावर. पाण्याला चार्ज करून कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करता येते. माहितीये तुम्हाला? माहित आहे, सगळ्यांनाच हो. माहित आहे. पण केलं का कधी? करा, खरंच नाही. खूप सुंदर रिझल्ट आहे. मी जेव्हा झिरो बजेटमध्ये होती ना, जिथं माझं अर्निंग झिरो होतं ना, मी ते वॉटर मॅनिफेस्ट करू करू रेकीचे सिम्बॉल टाकूच मी 1 लाख प्लसचं अर्निंग झालंय माझं. म्हणून खूप पॉवर आहे पाण्यामध्ये. हे माझंच उदाहरण आहे. मला कुठं कुणाचं उदाहरण नंतर देईन, पण सुरुवात आपल्यापासून असली ना तर जास्त कॉन्फिडन्स वाढतो त्या गोष्टीवर. बघा, आता ही क्रिस्टल कशी वाटत आहे पाण्यामधले, हे सगळे रिअल इमेज आहे. तुम्हाला गुगलवर भेटून जाईल. क्रिस्टल कशी वाटत आहे? पाणी प्याल का हे क्रिस्टलवाला? हो. प्यान ना? हो. आता प्रार्थना करने के बाद जल क्रिस्टल में अद्भुत परिवर्तन हुआ. आता ह्या पाण्याला प्रार्थना केली म्हणजे चांगले चांगले अफर्मेशन दिले असेल. तू खूप छान आहे, हे मॅजिकल डिअर वॉटर, तू खूप छान आहे, तू खूप प्रेमळ आहे, तू आमच्या प्रत्येक गरजा भागवते, तू तुझ्यामुळे आमच्या प्रत्येक गरजा पूर्ण होते ना. रिअल आहे ना. पाणी नाही राहील तर मग माहितीये काय होईल आपल्याला, एक दिवस नळ नाही आला तर. मग ह्याप्रमाणे असे क्रिस्टल तयार झाले जेव्हा त्या क्रिस्टलला प्रार्थना केली. आता हे क्रिस्टल कसे वाटते? गोल्डन. प्यायलंय काही ना पाणी? जसं अफर्मेशन तसे क्रिस्टल बनणार आहे. आता या क्रिस्टलला त्यांनी खूप सारं प्रेम, एखाद्या व्यक्तीला आपण प्रेम करतो, छोट्या बाळाला कसं प्रेम करतो त्याप्रमाणे जेव्हा ते अफर्मेशन तुम्ही त्या पाण्याला द्याल तेव्हा गोल्डन कलरचे क्रिस्टल तयार होते. मग आपण हे पाणी सहजतेनं पिऊ. आता हे पाणी प्याल का तुम्ही? नाही. याला गलत भाव दिलेला आहे. गलत भाव म्हणजे जे आता आपण स्वयंपाक करताना जे आपल्या मनामध्ये चालू राहते ते व्हायब्रेशन कुठंपर्यंत, ते जेवणापर्यंत आणि त्या पाण्यापर्यंत सहजतेने पोहोचते. तर असे क्रिस्टल तयार होते. हे पाणी प्याल का? हो. याला थँक्यूचा भाव दिलाय. आणि तुम्हाला माहितीये, ग्रॅटिट्यूड मध्ये थँक्यू मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे. प्रत्येक गोष्टीला जरी तुम्हाला एवढं बोलायला जरी टाइम मिळाला नाही तरी एका गोष्टीत थँक्यू. आता प्रत्येक लोक फॉलो करते त्या गोष्टीला थँक्यू, बट तोंडामधून काढणं थँक्यूला त्याचं महत्व नाही राहत. तुम्ही कुठून थँक्यू म्हणता, मनातून. तुमच्या आतमधून ती फिलिंग्स येते का, ती फ्रिक्वेन्सी, तुम्ही ते व्हायब्रेशन त्या समोरच्या पर्यंत त्या पाण्यामध्ये जाते का, तेव्हाच त्याचा रिझल्ट येते. नाही तर मी तर थँक्यू म्हणते मला काहीच नाही भेटत.
तशाने नाही होत. थँक्यू म्हणण्याची एक पद्धत आहे, तो भाव व्यक्त करावा लागतो. जेव्हा थँक्यूची भावना दिली तेव्हा सकारात्मक असे क्रिस्टल तयार झाले. जेव्हा सकाळी आपले आई वडील सांगतातच नेहमी, आपले पूर्वज सुद्धा सांगायचे की सकाळी चांगले गाणे लावायचे. का चांगले गाणे का बरं? त्या गाण्याचे जे शब्द येते ना त्या बोलाने आपल्या घरातलं सगळं व्हायब्रेशन चेंज होते. ठीक आहे. मग व्हायब्रेशन चेंज झालं तर मग हेच जर गाणं सहज आपण पाण्याच्या गुंडीपाशी लावून दिलं तर असे क्रिस्टल बनेल. मग आता बघा, आपण हे पाणी प्यायला चांगलं आहे की नाही? चांगलं आहे. हो जरी आता हो चार्ज हो करायला मिळालं नाही तरी गाणं लावून द्यायचं, मोबाईल मध्ये ठेवून द्यायचं. आता हे पाणी प्याल का? मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेलं पाणी आहे, असे क्रिस्टल बनले. हे रिअल इमेज आहे सगळ्या, फेक इमेज नाहीये की बनवले आहे चॅट जीपीटी वरून आणि दिलेले आहे. गुगलवर पण मिळेल तुम्हाला ह्या इमेज यांच्या मसुरू मोटोच्या. हे पाणी प्याल का? नाही. हे पाणी माहितीये तुम्हाला? कम्प्युटर मोबाईल जवळ ठेवलेलं पाणी आहे. ठीक आहे. आता अशा नाही. प्रमाणे जर पाणी चार्ज केलं तर ते पॉझिटिव्ह क्रिस्टल तयार होते आणि चार्ज जर नाही केलं तर ते क्रिस्टल जसे दिसले तुम्हाला तसे तयार होते. आता ते तसं पाणी पिऊ का? पण प्रेझेंट मध्ये आपण तसंच पाणी आपल्या घरी पितो. आता बघा, एक सांगते तुम्हाला, तुमचं रेकीला कॉल करायचा, ज्याचा शक्तिपात झाला त्याचं बरंच आहे, म्हणजे समोर ज्यांचा बी शक्तिपात होईल सेकंड लेवलला तिथं सिम्बॉल यूज करू शकतात. सिम्बॉलनी पाणी लगेच चार्ज होते. पाण्यापाशी जायचं, पायामध्ये चप्पल असू द्या, कारण रेकी इकडनं आकाश तत्वासोबत जुळलेली आहे रेकी, म्हणून रेकी जमिनीसोबत जुळलेली नाही. जमिनीची एनर्जी वेगळी आहे आणि आकाश तत्वाची एनर्जी वेगळी आहे. ते एनर्जी, दोन्ही एनर्जी जेव्हा बॅलन्स होते तेव्हा आपण मनुष्य आहे इथं बॅलन्स होत. किंवा बघा, इनबॅलन्स झाली तर खूप पाऊस येतो, खाली इनबॅलन्स झाली तर भूकंप येतो, म्हणजे बॅलन्स मध्ये आहे. तर आपल्याला चप्पल घालणं आवश्यक आहे. पायामध्ये चप्पल घाला, सॉक्स घाला किंवा पायाखाली काहीतरी ठेवा. रेकीला कॉल करा. जिथं पाणी पितो ते पाण्याच्या गुंडीपाशी जा या फिल्टरपाशी जा. आता बघा, एकटीसाठी चार्ज करायचं असेल तर पर्सनल अफर्मेशन द्यायचे. स्वतःचे पाण्याचा ग्लास घ्या. 8 ग्लास पाणी पित असाल तर 8 अफर्मेशन द्या स्वतःसाठी. जसं हे ग्लास पाणी घेतलं, मी म्हणते की मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे, तर 2-3 वेळा म्हणा थँक्यू म्हणा त्या पाण्याला न पिऊन घ्या. तेवढं म्हणून ते पाणी प्यायचं. ते झालं एक अफर्मेशन. आता आपल्याला जे आपल्या लाईफमध्ये याच्याऐवजी अजून ज्या ज्या गोष्टी पाहिजे ते अफर्मेशन बोलत चालायचं. ठीक आहे. स्वतःसाठी, अरे म्यूट करा, बाहेरचा आवाज येतोय. आता जर तुम्हाला जर वाटत असन की आता माझ्या घरातील प्रत्येकासाठी असंच पाणी चार्ज करून पिलं पाहिजे, तर गुंडीपाशी जायचं, रेकीला कॉल करायचा, त्या पाण्याला एवढ्या सुंदर फ्रिक्वेन्सीने चार्ज करा की ते खरंच आपलं व्हायब्रेशन चेंज करणार आहे. त्या पाण्याला आपल्या घरातील प्रत्येकासाठी चार्ज करायचं कसं? एकच अफर्मेशन मध्ये सगळं येते. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालंय. किती वेळा म्हणायचं आहे? 3 वेळा. हे ईश्वर ऐसाई हो, ईश्वर ऐसाई हो, ईश्वर ऐसाई हो, तथास्तु म्हणजा, कारण आपले शब्द तथास्तु होते. ठीक आहे. आपणच आपल्या जीवनाचा क्रिएटर आहे. तुम्ही म्हणाल नकारात्मक तर नकारात्मक बी घेऊ शकतो आपण, तुम्ही म्हणाल पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह पण घेऊ शकतो. मग आपण आहे ना क्रिएटर. मग आपल्याला हो क्रिएटर बनायचं आहे तर त्याच गोष्टी मागायच्या जे आपल्याला पाहिजे. जे नाही पाहिजे ते घ्यायचंच नाही म्हणायचं, गरज नाही. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पाणी चार्ज करा. ठीक आहे. आता प्रत्येकाला, म्हणजे तुमच्याकडे जसं गेस्ट पण आले तरी त्यांना सुद्धा ते पाणी प्यायला चालते. आणि आता त्याच पाण्याला जर तुम्ही म्हटलं ना हे पाणी खूप गोड आहे, खूप गोड आहे, खूप गोड आहे, मंदिरातल्या तीर्थाची चव या पाण्याला आली तर पाणी गोड होते. पण त्याच्यासाठी तुमचं थर्ड चक्र थोडं ऍक्टिव्ह पाहिजे. ट्राय करून बघा, कारण तेवढं प्रॅक्टिकल करायला माझ्या जो इतका वेळ नाही, म्हणून मी ते प्रॅक्टिकल घेत नाही. याच्या पहिले घेत होते. काय होत होतं माहितीये का? कुणाचं जर थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह आहे त्याचं पाणी गोड व्हायचं आणि ज्यांचं नाहीये त्यांचं पाणी गोडच नाही व्हायचं. मग इंटेन्शन तर तुमचे वर्क करणार आहे ना. अफर्मेशन जरी मी सांगितले तरी तुम्ही कुठल्या फ्रिक्वेन्सीने त्यामध्ये टाकत आहे त्या पाण्यामध्ये, त्याचप्रमाणे रिझल्ट येईल ना. मग ते समोरच्याला, काही लोकांना विश्वास बसायचा, काही लोकांना नाही बसायचा. म्हणून ते काही प्रॅक्टिकल मी घेत नाही, आधी घ्यायची. त्याचप्रमाणे जेवण चार्ज करायचं, बनवून घ्यायचं. बनवून झालं सगळं तर रेकीला कॉल करायचं आणि हे जेवण जेवणाऱ्या प्रत्येकाला सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. बघा, एका अफर्मेशन मध्ये सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत. म्हणून अफर्मेशन असंच टाकायचं की एकाच याच्यात 10 अफर्मेशन बोलायची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे. 3 वेळा म्हणायचं, हे जेवण आमच्या घरातील सगळ्यांना अमृत म्हणून प्राप्त झालेलं आहे. थँक्यू करायचे. ज्यांच्यामुळे तुम्ही जेवण ग्रहण करता त्यांचे धन्यवाद करा. त्या ईश्वराचे, ज्या शेतकऱ्याकडून आपल्यापर्यंत पोहोचले त्याचे धन्यवाद करा.
ठीक आहे. मग ते एवढ्या सुंदर व्हायब्रेशनने जेव्हा जेवण ग्रहण करू तर आपण निगेटिव्ह होऊ की पॉझिटिव्ह होऊ? पॉझिटिव्ह. है ना? पॉझिटिव्ह. आता काही लोकांना जर मजाक वाटत असेल तर मी त्यांची प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. ठीक आहे. कारण मी जिथं बसली आहे ना तिथे डिप्रेशन मधून बाहेर येऊन इथं बसली आहे आणि लोकांना ज्ञान वाटत आहे आज. हा माझा अनुभव बोलत आहे रेकीचा. तर तुम्ही स्वतःची एनर्जी ब्लॉक करण्यात काहीही मजा नाहीये. विश्वास नसेल तर रेकी करायची नाही. कारण विश्वास नसेल तर तुमची स्वतःही एनर्जी ब्लॉक होते. काही लेडीज माहितीये का सगळे अशा अख्खं घुमून येतात फेसबुक. फ्री आहे म्हणून इथं बी करतात, तिथं बी करतात, तिथं बी करतात. त्यांना कळतच ते त्यांची एनर्जी ब्लॉक होते. त्यांना वाटतं चुपचाप मध्ये शक्तिपात जर केला लगेच एनर्जी कनेक्ट होते, कळते. कोणी कोणाचा शक्तिपात झालाय, कोण रेकीसोबत कनेक्ट झालेला आहे ना तेवढं लगेच कनेक्शन लक्षात येते. त्या मॅडम ममता मॅडम म्हणून होतं, मी लगेच त्यांना ओळखलं मॅडम रेकी शिकले आहे का म्हणून. आणि काय त्यांना काय वाटते शक्तिपात इथे घेतला तिथे घेतला. अरे तुमची एनर्जी ब्लॉक होते. किती लोकांचा ओरा, सगळ्यांचं आपापलं सफरिंग आहे, सगळ्यांचं आपापलं कर्म आहे ना. एवढं तर मानता ना तुम्ही. तुमच्या घरापर्यंत जर शक्तिपात येऊन राहिला म्हणजे तुमचं कर्म आहे काहीतरी, मला कनेक्ट होणार आहे. मग असे तुम्ही एवढ्या लोकांजवळून जर शक्तिपात घेतो म्हटलं, सगळं गाव घेऊन घुमून येतो आणि सगळ्यांजवळून शक्तिपात घेतो म्हटलं तर सगळ्यांची एनर्जी तुम्हीच कनेक्ट करता ना. मग तुम्हाला रिझल्ट येईन का? आणि मग तो तर बसलाच आहे. मग तुम्हाला देता येत नाही तर घेता बी येत नाही. मग तो तुमची एनर्जी ब्लॉक नाही करेन का? फ्रीमध्ये भेटते म्हणून शक्तिपात करायला फक्त क्लासला जॉईन होतात खूप लोक. हा आपला विषय नव्हता. काही लोक करतात असं म्हणून सांगणं आवश्यक होतं. असं नका करू प्लीज. नाही पटत ना तर नाही करायचं. ठीक आहे. आणि क्लासमध्ये भरपूर कुठल्या ना कुठल्या क्लासमध्ये कोणी ना थोडंसं मी सांगते ना समोरचा हसतो. बघा सायन्सने प्रूव्ह केलं, तिथं उत्तर द्यायचं असेल ना तर तिथं जायचं सायन्स जवळ. आता सायन्सने क्रिस्टलला प्रूव्ह केलं. तुम्हाला जर माहित असेल ना मेमरी चिप म्हणून कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये, आपल्या मोबाईलमध्ये याचा यूज होतो. आता हे सायन्सने प्रूव्ह केलं म्हणून नक्की एज्युकेटेड लोक क्रिस्टल यूज करतात. ठीक आहे. म्हणून हे फेक नाहीये, लोक असेच नाही घालत आहे. बाकी सगळं गुगल ChatGPT सांगून देईन तुम्हाला. तो काहीही फेक सांगत नाही. ते जे सांगन तो रिअलच सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. थोडं रेकीचे 5 तत्व बघू आपण. पीडीएफ पण भेटेल, पण पीडीएफ त्यांनाच देते मी जो सेकंड लेवलला ऍडमिशन घेते. सर्टिफिकेट मिळतं, ISO रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेट पण त्यांनाच देते जो सेकंड लेवलला मास्टरला ऍडमिशन घेते. बघा रेकीचे 5 तत्व. तुम्ही ह्या तत्वासोबत तुम्ही रेकी समोर करा नाही तर नका करू, पण या तत्वांसोबत जेव्हा जीवन जगाल ना एवढा जीवन बदलते ना, एवढं आयुष्य बदलून जाते ना. केवल आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी. क्रोध का मूल कारण आहे अमृत मान यव वासना आहे, औरों से अपेक्षा आहे. आपण काय करतो, जीवन आपलं, सगळ्या गोष्टी आपल्या, आणि आपल्याला वाटतं समोरचा कोणीतरी यावं आणि त्याने आपल्याला भरभरून प्रेम करावं. ही काय झाली, उम्मीद झाली. मग ही उम्मीद तुमची बरोबर आहे का? कोणीतरी स्क्रीन शेअर केली. स्क्रीन शेअर नका करू, ती लाईनिंग येते ना. आता वाटून राहिलं प्रायमरी शाळेचं स्कूल आहे. छान वाटलं. काहीतरी वेगळं म्हणजे ऍक्टिव्ह आहे तुम्ही. काहीतरी ऍक्शन घेतली म्हणजे ऍक्टिव्ह आहे. अशाच घेत जा ऍक्शन, पण एवढं नका घेऊ. केवळ अहंकार, दुसरों पर शासन, ऐसा क्यों नाही. खूप लोक असतात हा माझ्या पद्धतीने का नाही वागत. तुम्ही वागा बरं. कारण आपल्याला जर कोणी ही सिच्युएशन मध्ये आणलं की तुम्ही, कोणी जर म्हटलं बाबा तू बाहेर जाऊ नको, तुम्हाला जायचं आहे कारण तुमचं मनस्थिती जागेवर नाही, तुम्हाला वाटून राहिलं कुठून आतमध्ये का मला बाहेर जायला पाहिजे, समोरचा म्हणत आहे नको जाऊ, तुमचं मन दुखेल की नाही दुखेल. हो. मग आपण दुसऱ्यावर शासन का करायचं की माझ्याच पद्धतीने वाग म्हणून. मग येतो समोरचा वागत नाही तेव्हा मग आपल्याला येतो राग. ठीक आहे. आणि आपण, तुम्हाला जर माहित असेल ना, राग आपण फक्त आपल्या कमजोर व्यक्तीवर करतो, आपल्यापेक्षा कमजोर. आपल्या बरोबरीच्या टक्करच्या व्यक्तीसोबत कधीही आपण राग करत नाही. आता सांगा एखादी मदर असेल तर आपल्या मुलावर किती राग करते, कारण तिला माहित आहे त्याला मारले तरी तो आपल्याला उत्तर देणार नाही, प्रतिउत्तर. कोई ऐसा क्यों पूछना ही ईश्वर से बेकार है, ऐसा ही स्वीकारो जैसे ही जीवन का यही सार है, क्रोध नाही आएगा. आता बघा एक क्रोधावरून एक गोष्ट सांगते, अमरावतीमध्ये घडलेली रिअल गोष्ट आहे. एक आई, तिचा, एवढे लोक स्क्रीनवर आहे, व्हिडिओ ऑन करा तर किती छान बटन.
मग मेडिटेशन घेते छान तुमचं, डान्स करायला लावते, तुमच्यासाठी स्वतःसाठी जगायला शिकवते मी आज. सेल्फ लव्ह. आणि सगळेजण आरसा घेऊन बघजा, छोटा मोठा जो असेल तो आरशासमोर जाऊन बघजा. स्वतःचं अस्तित्व बघायचं आहे आज. आजपर्यंत सगळ्यांसाठी कामं केली ना आपण, भांडे घास, कपडे धुई, फरची पुस. याच्या पलीकडे जीवनच बघितलं नाही. याच्या पलीकडे बी खूप काही जीवन आहे, स्वतःसाठी जगणं आहे. ते सांगते मी तुम्हाला मेडिटेशन मध्ये, खरं म्हणजे. आणि रिपीट करतात. मेडिटेशन असलं म्हणजे खूप लोक येतात आणि रिपीट करतात. अमरावतीमध्ये एक गोष्ट झाली होती. एक आई होती, छोटं बाळ, आता नर्सरी KG1 मध्ये असेल. छोटं बाळ जेव्हा घरी येतं तेव्हा सगळ्यात पहिले तो त्याच्या आईला शोधतो. आईने त्या दिवशी चायना बोन सेट कप घरी आणलेला होता, तो डायनिंगवर ठेवला. आता आपण जेव्हा एखादी गोष्ट स्पेशल विकत घेतो ना, तेवढा लई जीव असतो आपला त्या वस्तूवर. मग बाळ धावत धावत घरी आलं आणि अचानक मम्मी मम्मी करत आला आणि धक्का लागला आणि ते कप खाली पडले. आई भांडे घासून राहिली होती. आईच्या लक्षात आलं लगेच की कप खाली पडलेला आहे. आईने कुठलाही विचार न करता आईच्या हाती असलेली शांशी, या स्टोरीचं नाव आहे रागाची शांशी. आईच्या हाती असलेली शांशी आईने पकडली आणि त्या मुलाच्या दिशेने मारली. थोडा वेळाचा सेकंदाचा राग होता. ती शांशी मुलाच्या डोळ्यावर बसली आणि त्या मुलाचा डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. सांगा, राग सेकंदाचा राग होता, पण कुणाचं तरी आयुष्य खराब झालं छोटूशा रागावरून. म्हणून जर तुम्ही स्वतःला अफर्मेशन दिलं की आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी, बघा आपल्याला फक्त एका सेकंदासाठी एका पॉइंटवरच, एका वर्डवरच आपल्याला बदलायचं आहे जीवन. तुम्ही आज के दिन नाही, तुम्ही जर म्हणा ना एका महिन्यासाठी मी बदलणार नाही, तर ते कधीच नाही होणार. फक्त आजचा विचार करायचा, रेकी फक्त आजमध्ये आहे. आजच्या दिवस मी स्वतःला फक्त क्रोध करणार नाही. कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट करा फक्त आजच्यासाठी. आजचा जो तुम्ही ऍक्सेप्ट केलं तो तुमचा उद्या घडणार आहे, म्हणून आजच्या दिवशी ऍक्सेप्ट करा. ठीक आहे. अशीच एक गोष्ट पुन्हा हजबंड वाईफ होते, चांगले एज्युकेटेड फॅमिली होती. पुन्हा स्क्रीनवर लाईन ओढता नका करू, ते ना लाईन दिसते. हजबंड वाईफ होते, एज्युकेटेड फॅमिली होती. हजबंड ऑफिस मधला जो ताण असेल तो घरी घेऊन आले. वाईफ पण खूप सारे कामं करून खूप थकलेली असेल कदाचित त्या दिवशी, होऊ शकते कदाचित रागाने भाजी चांगली नाही बनली, कुठली गोष्ट चांगली नसेल झाले. हजबंड त्या दिवशी येऊन राग काढला. आता बघा, होता राग ऑफिसचा राग काढला त्यांनी घरी फॅमिलीवर. मग ते मॅडम पण काहीतरी बोलल्या, थोडंसं वादावाद झाला त्यांचा. त्या वादावादमध्ये त्या हजबंडने त्या बाईला मारलं. आता सहज मारता मारता तो राग इतका क्रोधाला गेला, एवढ्या वर गेला की त्या बाईचा गळा आवरला. गळा आवरता त्या व्यक्तीला कळलंच नाही की समोरच्या व्यक्तीचे प्राण गेलेले आहे. तो फक्त गळाच आवरत राहिला. आता सांगा त्या रागाने काय केलं? अख्खी फॅमिली खराब झाली. जेव्हा राग शांत झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझी वाईफ या दुनियातच राहिली नाही माझ्या छोट्याशा गलतीमुळे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये स्वतःला सरेंडर केलं. 2 मुलं अनाथ आश्रम मध्ये, वाईफ देवाघरी. झालं अख्खं घर खराब. म्हणून आजचे दिवस आजमध्ये जगा. आज के दिन मैं क्रोध नाही करूंगी, उद्याचं पाहू. उद्या पुन्हा तेच रिपीट करा म्हणजे येणारच नाही. केवळ आज के दिन मैं चिंता नाही करूंगी. चिंता करून कुणाचं भलं झालंय का? काहीच मिळत नाही, पण आपण तेच करतो, पण करायचंच नाही. चिंता करून कुणाचंही भलं झालेलं नाही. आपल्या जो जेवढं आहे त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही धन्यवाद करता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये त्याच्यापेक्षा जास्त येते. मग त्याच्यापेक्षा जास्त अजून बी पाहिजे असेल तर त्याच्यापेक्षा जास्त अजून धन्यवाद करायचं. आप अनेक शक्तियों के स्वामी है, पहचाने, उपयोग करे, पुरे हृदय से प्रयत्न जारी रखे और चिंता नहीं उपाय करे. प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे, फक्त आपण ऍक्सेप्ट करत नाही. आता जर आपण आपली गलती जेव्हा ऍक्सेप्ट केली ना तेव्हा चिंता येतच नाही. पण काय करतो आपण, आपली गलती कमी ऍक्सेप्ट करतो आणि दुसऱ्याची गलती जास्त प्रेझेंट करतो की तू माझ्यापेक्षा जास्त दोषी आहे. तेव्हा मग येते आपल्याला चिंता. ठीक आहे. म्हणून आज के दिन चिंता नहीं करूंगी, केवळ आज के दिन मैं अपना कार्य ईमानदारी से करूंगी. बघा, जगात असणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीने कार्य इमानदारीनं करण तर आज जी सिच्युएशन चालू आहे ती होईल का? आता उदाहरणार्थ सांगते मी एका डॉक्टरचं. आज डॉक्टरजवळ जायच्या वेळेस विचार करतो व्यक्ती, कारण तुम्हाला माहिती तिथं गेलं का चुना लावते तो, आणि तो तर लावतेच लावते, तो असाच घुमवते पूर्ण अख्खं त्याचा परिवार. इथून नाही, माझ्याच जवळ जा, तिथची माझीच रिपोर्ट पाहिजे तुम्हाला, माझ्या मित्राच जवळ जायचंय तुम्हाला.
इकडे माझी वाईफ बसली शुगरसाठी, तुम्हाला तिच्याच जवळ जावं लागेल. सांगा, एका छोट्याशा पॉईंटसाठी तुम्ही जाता आणि किती सारे प्रॉब्लेम तो स्वतः डॉक्टर तुमच्यामध्ये क्रिएट करून देते. आता त्या डॉक्टरनी एवढ्या इमानदारीने जर काम केलं तर विचार करा, जिथं 100 रुपयात आपला दवाखाना होते तिथं 10,000 रुपये देऊन यावं लागते त्याला. रिअल स्टोरी आहे ना. कितीतरी लोकांसोबत असंच होते. आज मन दुखते हॉस्पिटलमध्ये जायच्या वेळेस, मनामध्ये कितीतरी शंका निर्माण होते की जायचं की नाही जायचं. आम्ही याच्या पहिले ना ओडिसाला राहायचो. ओडिसाला एक डॉक्टर होता, इतका फेमस डॉक्टर होता तो. 5 स्टार डॉक्टर होता, मला वाटते टॉप लेवलचा शुगरचा डॉक्टर होता. माझ्या हस्बंडला घेऊन गेली मी, शुगर आहे त्यांना. आता शुगर जेव्हा ते चेक करायचे ना, 5,000चं म्हणजे प्रत्येक महिन्याला नाही, 15 दिवसातूनच जावं लागत होतं. 15 दिवसाचे 5,000 रुपये. त्याच्यात तो एवढी दवाई बी देऊन राहिला, चांगली सगळंच करून राहिला, रिपोर्ट बी त्याच्याच तिथे टेस्ट करायला सांगून राहिला. असं करता करता 2 महिने गेले. मग मी माझ्या हस्बंड सोबत गेली. मी विचारलं त्यांना, मी म्हटलं तुम्ही एवढं औषध देताय, शुगर नॉर्मल का नाही? ते म्हणत होते इन्सुलिनचं इंजेक्शन लावा लागेल. मी म्हटलं तुम्ही जेव्हा इतके फेमस आहे, तुम्ही गॅरंटी देता समोरच्या व्यक्तीची, तर यांना रिझल्ट का नाही ते सांगा. तो म्हणे नाही, म्हणे त्यांचा वाढूनच राहिला म्हणे शुगर, म्हणे मी नाही सांगू शकत म्हणे त्याच्यात काही. मी माझ्या हस्बंडला दुसऱ्या ठिकाणी रिपोर्ट टेस्ट करायला पाठवलं, शुगर नॉर्मल होता. म्हणजे बघा, फक्त पैसा खायला बसलेले आहे डॉक्टर. ज्या डॉक्टरला आपण देव मानतो ना, तो डॉक्टर आता देव कमी. आणि समजून घ्या, बोलायचं नाही, आपली एनर्जी ब्लॉक होते. केवल आज के दिन मैं हर पल कुदरत की कृपा का आभार मानूंगी. जीवन के हर पल को प्रार्थना पूर्ण होकर जिए. उठने से लेकर सोने तक हर जीवन के हर कार्य को उत्सव में मनाए. पल पल का आनंद बीज डाले और जो है जैसा है बहुत ही उसका आपको पूरा उपयोग करना है. तुमच्याजवळ जे आहे त्यासाठी पहिले ग्रॅटिट्यूड फील करा. तुमच्याजवळ 10 रुपये असेल ना, तर ते 10 रुपयासाठी ग्रॅटिट्यूड करा. त्या 10 रुपयातले 2 रुपये समोरच्याला द्या. 8 रुपये तुमच्यासाठी खर्च करा. त्या 2 रुपयाचे तुमच्याजवळ 20 रुपये येईल. एवढी ताकद त्या ब्रह्मांडामध्ये आहे. खरंच आहे. फक्त देऊन तर बघा. सबको स्वीकारूंगी. जो भी व्यक्ति परिस्थिति ऐसे ही स्वीकारो, सुलझाओ नहीं. भूल जाओ कि तणाव रहित प्रयास जारी रखे. जीवन के सूत्र स्थिती और स्वीकारो और उपाय करे. कुठल्याही व्यक्तीला तुम्हाला स्वीकारायचं आहे. कोणालाही बदलण्याचा आपला अधिकार नाहीये आणि आपण कोणाला बदलवण्यासाठी बनलोच नाहीये. आपण आपल्या स्वतःला बदलायची आपली जिम्मेदारी असते. बघा, जेव्हा बदलण्याची वेळ येते ना, तेव्हा स्वतःला बदलून बघा किती त्रास होतो स्वतःला बदलवण्यासाठी. मग आपण स्वतःला दुसऱ्याला एक सहजतेने अफर्मेशन देऊन देतो, तू बदलत का नाही, तू बदल ना, तू बदलत का नाही. किती इझी आहे. पण सगळ्यात मला वाटते खूप मुश्किल काम आहे. जो कोणी आजपर्यंत स्वतः विदाऊट कोणाच्या सपोर्टनी जर डिप्रेशन मधून बाहेर काढलं असेल ना, तर जगातील सगळ्यात टॅलेंटेड शक्तिशाली व्यक्ती आहे. केवल आज के दिन मैं हर जीव को प्रेम और आदर करूंगी. प्रत्येक जीव, प्रत्येक व्यक्ति परमात्मा की एक अनुपम कृति है. उनको स्वीकारो, प्रेम करो. आदर भाव आपकी आत्मा को सात्विक पोषण है. अस्वीकृति, घृणा आपकी आत्मा का कुपोषण है. करे तो आपका फायदा है, नहीं करे तो आपका ही नुकसान है. पहले अपने आप से प्रेम आदर करें, फिर दूसरों को बदलना भूल जाए. आप स्वयं प्रकृति के नियम में बनकर आनंदित हो जाए. आपका आनंद ही अपने आप बढ़ जाएगा. प्रेमाची ऊर्जा आहे, हेल्थची ऊर्जा आहे, मनीची ऊर्जा आहे, मॅनिफेस्टेशनची सुद्धा ऊर्जा आहे. ह्या ऊर्जा तुम्हाला फील करावं लागते. आता ही सेकंड लेवलला शिकवते मी, याच्यात शिकवत नाही पण सांगून देते. तुम्ही जेव्हा ती एनर्जी जेव्हा तुमच्यामध्ये फ्लो कराल ना, तेव्हा तो आपोआप न बोलणारा व्यक्ती, मेडिटेशन मध्ये एवढी पॉवर आहे ना, न बोलणारा व्यक्ती समोरून येऊन बोलतो. एवढी मेडिटेशन मध्ये पॉवर आहे. माझ्याजवळ ते 18 वर्षापासून प्रॉब्लेम होता त्या लेडीजचा, त्या एका मॅडमचा. 18 वर्षाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्यांचा. एकाचा 25 वर्षाचा होता, त्यांचा बी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता एवढं एक्सप्लेन नाही करत मी त्यांच्या बऱ्याच डिटेल, पण समजून जा, खरंच झाला. चला आता मेडिटेशन घेऊ. छान बसा, काहीतरी आसन टाका, पाणी प्या, डोक्यापासून थोडं मला पायापर्यंत दिसा. ठीक आहे, मी 2 मिनिटं देते. थोडं कर्मा मेडिटेशनची माहिती देऊन देते मी तुम्हाला. ऍक्च्युअली कर्मा मेडिटेशन आहे काय. मी हिलिंग करून देणार आहे तुमचं सगळ्यांचं आज. ठीक आहे. हो. भाग्यशाली ताई, व्हिडिओ ऑन करा.
केला का? मॅम मेडिटेशनला बसूनच राहायचं का? हो, मेडिटेशनला बसूनच राहावं लागते. ठीक. मग थोड्या वेळानं डान्स करायला सांगेन. खरंच सांगत आहे. थोड्या वेळाने डान्स करायचा आहे. बघा शक्य असेल तर करा, बाहेर जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ऐकाचं. बसले का सगळे? ज्यांचा व्हिडिओ ऑफ आहे त्यांना बघा, हिलिंगचा मतलब जर माहित असेल ना तर मी पर हिलिंगचा 1100 रुपये घेते. कारण मी रिझल्ट समोरच्याला तसाच देते. म्हणून मी 1100 रुपये चार्ज करते. आता तुम्ही व्हिडिओ ऑफ करून बसता म्हणजे तुम्ही तुमचं नुकसान करत आहे, याच्यात माझी काही गलती नाही. मी पुन्हा एक वेळा सांगते, हिलिंगचा जर फायदा घ्यायचा असेल तर व्हिडिओ ऑन करून बसा सगळेजण. कर्मा मेडिटेशन म्हणजे काय? तर कर्मा खाली काहीतरी टाकायला. कर्मा मेडिटेशन म्हणजे आपण आपल्या पास्ट लाईफ मधल्या ज्या आठवणी घेऊन येतो ना, त्या ज्या घटना आज आपण काही न करता जे आपल्या वाट्याला येऊन राहिलं, जे दुःख येऊन राहिलं का माझा स्वभाव खूप छान आहे, माझ्यासोबत असं का घडत आहे, त्याला म्हणतात कर्मा. ते जे कर्मा, अच्छा हे कर्मा तुम्हाला माहिती आहे का? आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये घेऊन येतो हे कर्मा. ह्या आठवणी आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये घेऊन येतो. माझी एक स्टुडंट आहे, त्यांच्या 3 वर्षाच्या मुलीला शुगर आहे, डायबिटीज टाईप 2 चा. आता सांगा 3 वर्षाच्या मुलीला टाईप 2 चा शुगर व्हायला पाहिजे का? तुम्हाला नाही. जर माहित असेल तर ज्या पास्ट मधले जे कर्म आहे ना, ज्या सोल आठवणी आपण घेऊन येतो आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, ते प्रेझेंट मध्ये येते. आता तुम्ही एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीसोबत आपण खूप प्रेमाने राहतो आणि समोरच्या व्यक्तीचा जो बिहेवियर असतो आपल्यासाठी खूपच म्हणजे आपल्याला दुःखी करणारा असतो. मग असं का बरं होते? बॉबी मॅडम तुमचा व्हिडिओ पॉज झालाय. असं का बरं होते? असं का होते? कारण ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते आठवणी घेऊन आलेले असते. मग आता सांगा, आता प्रेझेंट मध्ये तर तुम्ही एवढे दुःख असेल तुमच्याजवळ, मग याच आठवणी घेऊन तुम्हाला जर समोर यायचं असेल तर ते दुःख एवढं नाही होणार का? मग आता तुम्हाला येऊ की नाही येऊ हे माहित नाही, याची गॅरंटी तुम्हालाही नाही, मलाही नाही. येऊ बी शकतो, नाही बी येऊ शकतो. बघा, आलं तर फायदाच होणार आहे आपला, होईल ना. आता जर चांगल्या आठवणी घेऊन गेलं तर मेसेज काय होता? मी इन युअर सेल्फ यू डिस्पियर एव्हरी टाइम. नाव काय आहे मॅडम तुमचं? रितू. अच्छा मॅडम, तुम्ही हिंदी आहे का की मराठी आहे? रितू मॅडम क्या मैम, मराठी पण समझते मैडम। दोनही ना? ठीक आहे. मैम नाही, जब हिंदी क्लिक वाले पण कर मॅडम दो आहे, आप त्यांचं पण. बार बार ना ये हो जाते हो, दूसरे स्क्रीन पे आ जाते हैं। अब मैं आपको पिन कर दो। हाँ अच्छा, मैं ही पिन करूँ क्या? लेकिन मुझे अभी, मैं मेडिटेशन लूंगी ना तो मुझे सबकी जरूरत है, क्योंकि मैं वो हीलिंग करूंगी ना, तो इसलिए मतलब नहीं, आप खुद को पिन कर दो तो आप हमें मेन स्क्रीन पे दिखोगे। मैं क्या बोल रही, सुनिए आप थोड़ा सा। मैं अभी मेरे को पिन नहीं कर सकती, मैं सबको अभी हीलिंग करूंगी ना, तो हीलिंग के लिए मुझे सब लोग दिखेंगे, तब मैं आप तक वो हीलिंग पहुंचाऊंगी, इसीलिए बोले बाद में करती हूँ, ठीक है? हीलिंग होने के बाद पास्ट लाईफ मधल्या ज्या आपल्या आठवणी आहेत त्या न घेऊन येण्यासाठीच तुम्ही आता इतक्या सुंदर आठवणी घेऊन जा की कधीही फ्युचर मध्ये, कधीही कुठल्याही जन्मामध्ये जर तुम्ही इथे आले ना, बघा येतो जरूर, याची गॅरंटी जरी कोणी दिली नाही पण सायन्स पण मानते. प्रूफ नाही करता येऊन राहिलं सायन्सला, पण सायन्स मानते. बघा, नाही तर मग कदाचित एखाद्या व्यक्ती समोर गेलो आपण, आपल्याला लगेच आपल्या माइंडमध्ये येते, याला कधीतरी कुठंतरी भेटलं. तो सहज विचार सगळ्यांना नाही येत, सगळ्यांची सेम आहे. बघा, कुणा तरी एखाद्या व्यक्तीला असं वाटते, अरे याला मी कधीतरी भेटलीये. हो, चेअरवर बसू शकता, फक्त पायाखाली काहीतरी घ्या. हो हो, बसू शकता. नाही झालं ऑफिसमध्ये तर डोळे बंद करून करा, मी हिलिंग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते मी 100%, ठीक आहे? हे कर्मा मेडिटेशन करून तुम्ही इथून पुढे स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. आज तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठल्याही व्यक्तीला जर मनामध्ये राग पकडलेला असेल ना, फक्त त्या व्यक्तीला माफ करायचंय. मी एक तुम्हाला सिम्बॉल दाखवणार आहे, तो सिम्बॉल ऍक्च्युली ते वेगळं टेक्निक आहे, पण मी देते सगळ्यांना ती हिलिंग मध्ये, कारण त्याची एनर्जी खूप छान जाणवते. मागच्या बॅचनी पण सांगितलं होतं, फक्त व्हिज्युअलायझेशन तुमचं आहे. मी मध्ये मध्ये तुम्हाला दाखवते ते सिम्बॉल. काही
आज पुढे नव्याने आनंदाने सुरुवात करायची आहे. जीवनात जुन्या कष्टांना, जुन्या दुःखांना आज खरं तर टाटा बाय बाय करायचं आहे. या कष्टांना विसरण्यासाठी आज मेडिटेशन करणार आहे. हे मेडिटेशन म्हणजे पास्ट लाईफ कर्मा मेडिटेशन. पास्ट लाईफ म्हणजे तुमच्या ज्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या आठवणी घेऊन आलेल्या आहे ना, त्या आज रिमूव्ह करायच्या आहे तुम्हाला. आणि नव्याने सुरुवात करून स्वतःवर प्रेम करायचं आहे. थोड्या वेळात मेडिटेशन झाल्यावर मी जेव्हाही म्हणून उभ्याने डान्स करत, एकदम खुलून डान्स करायचा स्वतःसाठी, एवढं जगून घ्यायचं ना स्वतःसाठी आणि भरभरून स्वतःवर प्रेम करून घ्यायचं. बघा, प्रेम करण्याची जिम्मेदारी तुमचीच आहे. तिथला सफर नुसतं भांडे घासण्यापुरता सफर नाहीये आपला. भांडे घासणं गलत नाहीये, मी कुठेही म्हणणार नाही भांडे घासणं गलत आहे, पण ते भांडे घासून तिथंच पर्यंत स्वतःला उभं ठेवणं, तेवढंच अस्तित्व आपलं निर्माण करणं ते गलत आहे. माझं जीवनच इथंपर्यंत आहे ते स्वतःला प्रूव्ह करणं ते 100% गलत आहे. त्याच्या पलीकडे बी वेगळी दुनिया आहे, आपल्याला जगता येते, स्वतःवर प्रेम करता येते, फक्त तयारी तुमची पाहिजे. ठीक आहे. कसं बी जगलो तरी जायचं आहे तुम्हाला मला. मग दुनियाभरचं टेन्शन कशाला घ्यायचं? समोरच्यानी गाडी घेतली, टेन्शन मला. मुलाला 2 मार्क्स कमी पडले, टेन्शन आपल्यालाच. हसबंड बोलत नाही, अॅनिव्हर्सरीला गिफ्ट दिलं नाही, टेन्शन. कशाला कशाला? आपण स्वतःला द्यायचं ना, आपली जिम्मेदारी आहे ना ती, आपल्याला द्यायची. आपल्यासोबत आपल्या मुलाला, हसबंडला पण द्या. पैसे जमा करून काय होते, पर्समध्ये पैसा येणं बंद होते. म्हणून देत चला, म्हणजे बरोबर येते. ठीक आहे. तसं अफर्मेशन द्या स्वतःला. ठीक आहे. म्हणून आजपासून तुम्ही स्वतःला प्रेम करायला शिका. कुणी काहीही म्हणे, कुणाच्याही बोलण्याचा असर स्वतःवर होऊ द्यायचा नाही. परिवारात राहायचंय, तेवढ्या गोष्टी चालणारच आहे. छोट्या मोठ्या गोष्टी इग्नोर करायला शिका, कारण परिवारात राहायचं आहे ना. डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात मधाचा गोळा ठेवून ज्याला जगता आलं त्याला आनंदाने जगता येते. बाकी चॉईस तुमची आहे. जीवन एक सुंदर रंगमंच आहे आणि ह्या रंगमंचावर तुम्हाला कसं जगायचं आहे ही तुमची चॉईस आहे. याच्यावर एकच दर मिळते डान्स करायला, ते या रंगमंचावर एकच वेळा डान्स स्वतःसाठीच करून घ्यायचा त्या रंगमंचावर, कारण तो डबल रंगमंच मिळेल की नाही मिळेल याची गॅरंटी नाही. बॉबी मॅडम, तुमचा बॅकग्राऊंड जेव्हा डिलीट करा ना तेव्हा तुमचा व्हिडिओ पॉज नाही होणार. मग ही तुम्ही दिसत नाहीये ना, तर हिलिंग नाही येणार तुमच्यापर्यंत, म्हणून म्हणत आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून द्या. आता बघा, कोणी आपल्याविषयी वाईट बोलते, आपल्याला थोड्या वेळासाठी वाटते की आपण या व्यक्तीसाठी खूप काही केलं आणि हा व्यक्ती माझ्यासोबत असा का वागतो. त्यासाठी फक्त त्या समोरच्या व्यक्तीला माफ करून द्यायचंय. कारण माफ नाही कराल तर तुम्हीच तुमच्या शरीराला दुनियाभरचे आजार विजार तुम्ही करून ठेवणार आहे. मग याच्यात गलती त्या समोरच्या व्यक्तीची नाही, गलती फक्त आपली आहे. कारण म्हणणारा म्हणून जातो, वेळ निघून जाते, शब्द निघून जातात, पण आपण ती सगळी एनर्जी आपल्या जवळ जमा करून ठेवतो. त्यामुळे काय होते, आपली एनर्जी ब्लॉक होते आणि आपली एनर्जी ब्लॉक झाल्यामुळे आपल्याला इतका त्रास होतो. जेव्हाही आतमध्ये शरीरामध्ये एनर्जी ब्लॉक होते ना, तेव्हा ती बिमारीच्या स्वरूपात बाहेर येते आणि जास्तीत जास्त इमोशन दडल्यामुळे कॅन्सर सारखे आजार होते. म्हणून आज सगळ्यांना माफ करा, एवढं आजाद करा ना स्वतःला. कुठेही इथं तुमच्याशिवाय कोणीही व्यक्ती राहिला नाही पाहिजे. कारण शेवटी एक श्वास घेतला तर एका श्वासाने आयुष्य मागे पडणार आहे. गेलेले 2 दिवस तुम्ही परत करू शकत नाही. माझा जो 2 दिवसचा क्लास केला, आपल्यामध्ये तेवढी पॉवरच नाहीये. मग खुश राहायचं नाही, कसंही जगलं ते जायचंच आहे. पण असं येतो, सगळेच म्हणतात आणि आपण पाहतो पण मुठ्ठी बांधूनच येतो ना. जातानी असं जातं. मग याचा काही घेऊन जातो का याच्यामध्ये जे भेटून राहिलं त्याचा फक्त आनंद घ्यायचा. याच्यामध्ये जेही भेटलं आपल्याला, जेही सुख समाधान शांती, जेही नातेसंबंध पैसा भेटला, फक्त त्याचा आनंद घ्यायचा आहे. कारण जातानी असं जायचंय, सफर फक्त इथून इथपर्यंतच तय करायचंय आपल्याला. मग चॉईस तुमची आहे, जगाचं कसं आहे तुम्हाला. तयार आहात मग मेडिटेशन साठी? चला एक वेळ एनर्जी क्रिएट करून दाखवा. असं नाही यस आम्ही तयार आहे असं एक वेळा सांगा मला. सगळेजण सांगा. बघा, इथे ऍक्टिव्ह करायचं आहे स्वतःची एनर्जी. माझ्यासाठी नाहीये हा डिसिजन तुमचा, तुमच्यासाठी आहे. आयुष्य तुम्हाला बदलायचं आहे. सांगा, तयार आहात का? हो Yes, हो ma'am. अनम्यूट मध्ये नाही, सगळे म्यूट मध्ये बोला. एनर्जी तुमची क्रिएट Yes, करायची, ma'am. माझी नाही. हो तयार आहे. येस चला. तयार आहे. बस आज मी माझ्याकडून तुम्हाला एक हिलिंग करून देते छान. आणि बघा, मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करते, थोडा बघून घ्या त्याला. मी जेव्हाही म्हणन, त्या सिम्बॉलचं नाव आहे मर्कबा. मी जेव्हा म्हणन याला तुम्हाला बघायचं आहे. आता मी जरी दाखवला तरी इथून होत नाही, याला अटोनमेंट असते, याचा कोर्स आहे 500चा. इथून तुम्ही करूच शकत नाही.
अरे यार स्पेलिंग रॉंग झाला. एक मिनिट थांबा, मी मोबाईल वरून चेक करते, याच्यामध्ये दिसत नाहीये. मॅम एक प्रश्न विचारू का? हो विचारा. मॅम शक्तिपात म्हणजे काय होते आणि शक्तिपात केल्याने काय काय फायदे होतात? शक्तिपात म्हणजे काय आणि शक्तिपात केल्याने ते जे पूर्ण तुम्ही आता रेकीमध्ये शिकणार आहे समोर सांगते थांबा. मला एक व्हिडिओ काढू द्या पहिले. कारण कालच्या याच्यामध्ये काही काही जणांनी शक्तिपात घेतलेला आहे. हो. मला थोडं बरं नसल्या कारणाने मी आज नाही करू शकली. तर आधी मला ते जाणून घ्यायचं नेमकं काय आहे ते. बघा शक्तिपात म्हणजे आपल्यामध्ये नॅचरल ती एनर्जी आहे ऑलरेडी. ठीक आहे. बरोबर. पण ना आपण जे लहानपणापासून जे सफरिंग आहे आपलं नातेसंबंधाचं, थोड्या थोड्या गोष्टीवर टेन्शन घेणं, पैशाचे ब्लॉकेजेस, आरोग्याचे ब्लॉकेजेस, हे ऍक्च्युली एनर्जी आणि ही आपली शरीरामध्ये ब्लॉकेजेस होत जाते. ठीक आहे. आता बरोबर. कुठल्या तरी एका रिझनवर जर तुम्ही विचार केला आणि ती जसं बघा आता एखादा सकाळी एखादी गोष्ट घडली आणि ती मी वारंवार 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 विचार करत आहे, त्यामुळे काय होतं माझं सकाळी डोकं दुखन. म्हणजे काय केलं, बरोबर. ती एनर्जी मी तिथे विचाराने बनवली आहे ना, ती निगेटिव्ह एनर्जी, त्यामुळे माझं डोकं पकडलं, म्हणजे तिथली ती एनर्जी ब्लॉक झाली. आता या गोष्टीमुळे, अशाच गोष्टींमुळे काय होते, आपली एनर्जी ब्लॉक होते. आता मग तुम्ही जर नॅचरली जर तुम्हाला वाटते ती तुमची एनर्जी ऍक्टिव्ह करायची आहे, तर मग तथागत गौतम बुद्धासारखं 12 वर्ष ध्यान साधना करायची आहे, तेव्हा ती आपली एनर्जी ऍक्टिव्ह होईल. आणि दुसरा एक पर्याय असतो गुरुद्वारे शिष्याला शक्तिपात देणं, त्याद्वारे ती एनर्जी ऍक्टिव्ह होते. हे 2 पद्धती आहे. शक्तिपात मध्ये तुम्हाला एनर्जी जाणवते. जेव्हा तुम्ही सेकंड लेवल मास्टर लेवल शिकाल त्याच्यामध्ये 4 सिम्बॉल आहे. त्या 4 सिम्बॉलने एवढी एनर्जी जाणवते की 4च सिम्बॉल अख्खी रेकी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ना ते तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते. सिम्बॉल भरपूर आहे रेकीमध्ये, पण मेन जे सिम्बॉल आहे, जे नाव प्रोनाऊन्सिएशन घेताच एनर्जी जाणवते, ते 4 सिम्बॉल आहे. ठीक मग आहे. आपण ते शक्तिपात घेतलं हा. त्यानंतर मग आपण म्हणजे आपल्याला ते कंट्रोल होते का, जर आपण ते विचार वगैरे जे असतात आपल्याला? बघा कसं सांगते मी तुम्हाला, तुम्ही जे जीवन जगत आहे ना आता, आता तुम्हाला माहित नाही, आता मार्ग माहित नाही का मला या माझ्या प्रॉब्लेम मधून कसं बाहेर यायचंय, तुम्ही तिथेच फसून आहे विचार करत. बट तुम्ही जेव्हा रेकी शिकता ना, तिथं सोल्युशन भेटते तुम्हाला. आणि तुमचा विश्वास आणि प्रॅक्टिस, आता जिथं विश्वास आला, प्रॅक्टिस आली, तिथं एनर्जी ब्लॉक होईल का? कारण ऑलरेडी आपण आपली एनर्जी वाढून राहिलो ना. बरोबर. है ना, हा रिझल्ट येते. आणि 100 आता 10% ऊर्जा असते, सेकंडला 40%, मास्टरला 100%. 100% ऊर्जाने जेव्हा आपण रेकी करतो तेव्हा भरपूर रिझल्ट येते. आणि माझ्या खूप स्टुडंट आहे, त्या जॉईन करत नाही जास्त. भाग्यशाली मॅडम आहे का? योगिता मॅडम आहे का? मला दिसले होते तुम्ही व्हिडिओ ऑफ करून बसले वाटते. योगिता मॅडम थोडा तुमचा अनुभव शेअर करा ना. हे सगळे नवीन, हा तुमचा अनुभव थोडा शेअर करा ना, हे सगळे नवीन लोकांना पाहिजे, जरा जुन्या लोकांचं काहीतरी. नाही, खूप छान आहे, खूप छान आहे. आणि त्याच्यातून खरंच रिझल्ट आहे. माझ्या मुलीसाठी मी आता अफर्मेशन बोलते, तर तिला पण थोडं रिझल्ट आहे. तिला तर शुगर आहे, ती छोटी आहे, 3 वर्षाची आहे फक्त. जे आता उदाहरण सांगितलं ना मी तुम्हाला, या मॅडमच आहे. या मॅडमच्या मुलीला जो आलाय ना, तो सोल वरून आलाय. त्यांचा जे सोल मध्ये ज्या आठवणी त्या घेऊन आलेल्या आहेत, त्यामुळे ते क्रिएट झालेलं आहे. आताचा नाहीच आहे तो. विचारामध्ये पॉझिटिव्हपणा येतो.
आणि आपल्याला पण थोडं फ्रेश वाटते, खूप छान वाटते, असं एनर्जेटिक वाटते दिवसभर. म्हणजे चांगले रिझल्ट आहे त्याचा. असं 100% जर म्हटलं तर बघा, आणि तुम्ही नुकसान खूप काहीच नाही. गोष्टी अचीव्ह करू शकता, खूप गोष्टी अचीव्ह करू शकता त्याच्यातून. तुम्ही जे मनामध्ये थांबलं ते सगळं तुमचं पूर्ण होईलच, हे एवढं पक्का आहे. तुम्ही रेकीसोबत कुठलाही उद्देश जोडा. मुलांचे पर्सेंटेज वाढवायचे, आजार आहे कुणाचा, नातेसंबंध ठीक करायचे, पैसा अट्रॅक्ट करायचा आहे, सगळ्या गोष्टीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ठीक आहे भाग्यशाली मॅडम, तुमचा थोडा अनुभव याचा आहे, पण तरी तुम्ही जुळल्या तर काही ना काही माहिती आहे तुम्हाला. हे सध्या शिकत आहे. हो, आपोआप पॉझिटिव्हिटी वाढते तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या वागण्यात, बोलण्यात सगळं कॉन्फिडन्स येतो. आणि तुम्ही जसं जसं ट्रेनिंग कराल तसं तसं पुढे तुम्हाला याच्यात ना उत्सुकता वाढत जाईल आणि म्हणजे काहीतरी शिकण्याची ओढ आपोआपच निर्माण होईल तुमच्यात. त्याच्यामुळे तुम्ही शिका जे मॅडम तुम्हाला शिकवत आहे. आम्ही पण अजूनही म्हणजे आता सुरुवातच आहे आमची, पण आमचा अनुभव चांगला आहे म्हणून आम्ही कंटिन्यू करत आहे. जे अनुभव आले आहे ना ते हिलिंगच्या केसा घेऊन हिलिंग करत आहे समोरच्याला, स्वतःची लाईफ करून समोरच्याला हिलिंग करत आहे, म्हणून ते जास्त अनुभव आल्या काही जॉईन झाले नाही. बॉबी मॅडम, हिलिंगचा अनुभव घ्या ना, तुमचं माहित नाही का बरं. अच्छा, ती जे हे बघा तुम्ही जे बॅकग्राऊंड स्क्रीन आहे ना, चेंज केली का की रिमूव्ह केली? त्याच्यामुळे तुम्ही दिसत नाहीये. नूतन मॅडम, मेडिटेशन करा, लवकर या. ठीक आहे, करते स्टार्ट. हा, वेळ होऊन जाईल. बाकीची माहिती मी उद्या देऊन देईन वाटल्यास. कळलं ना कर्मा मेडिटेशन काय आहे? फक्त समोरच्याला माफ करायचं आहे, स्वतःला भरभरून प्रेम करायचं आहे. माफ करा नाही तर रिझल्ट येणार नाही. बसा मयुरी मॅडम मेडिटेशनला. चला, मी 2 मिनिटं आवाज देणार नाही माझा, तुम्ही तोपर्यंत रेडी व्हा. हॅलो, सिम्बॉल सांगितलं का स्क्रीन मॅम? शेअर झाली का? स्क्रीन शेअर झाली का? झाली झाली. हा, या बघून घ्या या एकदा, मग मी समजून सांगते कसं करायचं आहे तर. या मर्कबा सिम्बॉल मध्ये स्वतःला बघायचं आहे आणि जेव्हा म्हणून मी रोटेट होत आहे तेव्हा त्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे की तो रोटेट होत आहे. ठीक आहे, जेवढं तुमचं सुंदर व्हिज्युअलायझेशन राहील तेवढी सुंदर तुमची हिलिंग होईल. आता बघा, तुम्ही जोही उद्देश तुमचा असेल ना, मला थोडं म्यूट करू द्या, आवाज येते. मधामध्ये मी पुन्हा एकदा दाखवेल तुम्हाला, हलके डोळे खोलून त्याला बघायचं आहे. ज्याही उद्देशाने आज तुम्ही हिलिंग कराल तुमच्या स्वतःचा, तो रिझल्ट तुम्हाला येणार आहे. आता सगळ्यांचा वेगवेगळं प्रॉब्लेम आहे, तो आपापला प्रॉब्लेम मनामध्ये आणा आणि त्याला रिलीज करायचंय, बॉडीच्या बाहेर काढायचं आहे. ठीक आहे, चला म्यूट करून घ्या. तुमच्याकडून मला डिस्टर्ब नाही झाला पाहिजे, मी सगळ्यांना म्यूट करून घेते. बसले का सगळेजण? सर बसले आहे ना, ठीक आहे. चला, मी थोडे सिम्बॉल टाकते, 1 मिनिट माझा आवाज येणार नाही. तोपर्यंत रेकीला कॉल करा. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. हात जोडायचे. समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला तुम्ही मानता त्यांचं आवाहन करायचं आहे. हे ईश्वर गुरु,
आज माझंही हिलिंग सफलतापूर्ण होण्यास मला सहकार्य करा. माझं हिलिंग सफलतापूर्ण होण्यास मला सहकार्य करा. 1 मिनिट आवाज नाही येणार माझा. चला, हात खाली, तळात आकाशाकडे, मांडीवर ठेवायचे. एक डीप ब्रीथ करायचा आहे. होल्ड, ब्रीथ आउट, स्लोली स्लोली, पूर्ण बॉडी रिलॅक्स. पुन्हा एक डीप ब्रीदिंग घ्यायचं. होल्ड, ब्रीथ आउट. पुन्हा एक डीप ब्रीदिंग. होल्ड अँड ब्रीथ आउट. आज अलाउ करायचंय स्वतःला, सर्व दुःखांना आज अलाउ करायचंय, बाहेर काढायचंय सहजतेने. अनुभव करा, येणारा प्रत्येक श्वास तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य घेऊन आलेला आहे. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या जीवनामध्ये तुमच्यासाठी सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य घेऊन आलेला आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमचे 7 चक्र, शरीर, मन, बुद्धी आणि औरामध्ये संपूर्ण नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमचे 7 चक्र, शरीर, मन, बुद्धी आणि औरामध्ये संपूर्ण नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. बॉडी पूर्ण रिलॅक्स करायची आहे. आजचं मेडिटेशन फक्त आणि फक्त तुमच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करायची आहे. तुम्हाला त्या स्माइल एनर्जीला तुमच्या चेहऱ्यावर आणायचं आहे. त्या ईश्वराने तुम्हाला निस्वार्थ कुठल्याही किंमत न घेता जो दागिना दिलेला आहे ना, त्या दागिन्याला चेहऱ्यावर आणायचं आहे. एक हलकसं स्मित स्माइल चेहऱ्यावर आणायचं आहे. आजच्या ध्यान साधनेत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची ध्यान साधना जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वीकाराल तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये येणार आहे. आज आपण आपली मनोशुद्धीची कामना करत आहे. वर्षानुवर्षे मनावर असलेली ओझे आपण धारण केलेले आहे. कदाचित ते द्वेषाचे असेल, कदाचित ते रागाचे असेल, कोणाची दुःखाची असेल, कोणाची क्रोधाची असेल. आज हे सर्व दुःखातून त्या ईश्वराला मनोमन मदत मागायची आहे. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला तुम्ही मानता त्या ईश्वराला मदत मागायची आहे. आजपर्यंत जीवन जगताना आपण स्वतःची खूप हेळसांड केली, कधी स्वतःकडे लक्ष सुद्धा दिलेलं नाही.
आज चला तर नव्याने स्वतःला भेटूया. चला तर मग या सुंदर यात्रेला ज्यात तुम्हाला मिळणार आहे सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा भरभरून वर्षाव तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. जेवढे सहजतेने तुम्ही स्वतःला अलाऊ करणार आहे तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनात येणार आहे. म्हणून आज स्वतःला अलाऊ करा, त्या ईश्वराला समर्पण करा की माझ्या आतमध्ये दडलेलं सगळं दुःख मी तुला समर्पण करते. हे ईश्वर गुरु, माझ्या आतमध्ये दडलेलं सर्व दुःख, चिंता मी तुला समर्पण करते. मला माहित आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक दुःख सहन केले, अनेक कष्ट सुद्धा सहन केलेले आहे. आज या क्षणी तुमच्या जीवनात कारणीभूत असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला समोर घेऊन या आणि मनोमन माफी मागा. बघा, जो कुठला व्यक्ती असेल त्या व्यक्तीविषयी तुम्ही तुमच्या मनात राग पकडलेला असेल त्या व्यक्तीला अगदी समोर घेऊन यायचं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव घेताच तुम्ही व्हिज्युअलाइज करा तुम्हाला कुठली एनर्जी जाणवत आहे. रागाची, क्रोधाची जाणवत आहे, गरम एनर्जी जाणवत आहे की थंडी एनर्जी जाणवत आहे. फक्त त्या एनर्जीला फील करा आतमध्ये. ती व्यक्ती समोर येतात कुठली एनर्जी जाणवत आहे. बघा, या एनर्जीमुळे तुम्हालाच त्रास होणार आहे. तुमच्या शरीरामध्ये तुमच्या शरीरामध्ये बिमारीचे वेगवेगळं घर निर्माण होणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आज तुम्ही तुमच्या एनर्जी पासून डिस्कनेक्ट करायचं आहे. बघा, एका तुमच्या हृदयामधून एक एनर्जी त्या व्यक्तीच्या हार्ट चक्रापर्यंत जात आहे. तुमच्या हृदयामधून ती एनर्जी निघून व्यक्तीच्या हार्ट चक्रापर्यंत जात आहे. व्हिज्युअलाइज करा. बघा, कुठल्या भावनामुळे, कुठल्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीचा तुम्हाला राग आलेला आहे. एक एनर्जीचा फ्लो पाहायचा आहे, त्या व्यक्तीच्या हार्ट चक्रामध्ये जात आहे. तुमच्या हार्ट चक्रामधून त्या व्यक्तीच्या हार्ट चक्रामध्ये एक एनर्जीचा फ्लो बघायचा आहे आणि बघा त्या एनर्जीला तिथेच डिस्कनेक्ट करायचं आहे. एक कैची घ्या हातामध्ये. इमॅजिन करा की तुमच्या हातामध्ये कैची आहे आणि त्या मधोमध कापायची आहे त्या एनर्जीला. कट करायचं आहे. बघा, आता ती व्यक्ती तुमच्यामधून कायमस्वरूपी बाहेर निघून गेलेली आहे. ज्या व्यक्तीमुळे, ज्या आठवताच त्या व्यक्तीला जर आठवलं की तुम्हाला जो त्रास व्हायचा, जो तुमचा बीपी शुगर वाढायचा, तुम्हाला जे दुःख व्हायचं, त्या एनर्जी पासून आज तुम्ही कायमस्वरूपी डिस्कनेक्ट झालेले आहात. आणि त्या व्यक्तीला मनोमन म्हणायचं आहे, इथून पुढे आपण मिळू ना मिळू, पण मी तुला माझ्या मनातून कायमस्वरूपी तुला माफ करत आहे. इथून पुढे आपलं कुठल्याही कारणाने कधी मिळणं होणार किंवा नाही, पण मी तुला आज कायमस्वरूपी माफ करत आहे. आज मी तुला कायमस्वरूपी माफ करत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला आज बाहेर काढा आणि तुमच्या शरीरामधून त्यांना वाट मोकळी करून द्या. तुमच्या शरीरामधून त्यांना तुम्ही वाट मोकळी करून द्या. तुमच्या शरीरामधून त्यांना आज वाट मोकळी करून द्या. अगदी सहजतेने माफ करा. फक्त हे माफ करणं तुमच्यासाठी, तुमचं असणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला माफ करून द्या. मग ती सहजतेने त्या व्यक्तीला म्हणा, मी कुठल्याही कारणाने अगर या पृथ्वीवर येऊन तुझं मन दुखावलेलं असेल त्या कारणासाठी प्लीज मला माफ कर. त्या व्यक्तीचं नाव घ्या मनोमन. मी कुठल्याही कारणाने अगर तुमचं मन दुखावलेलं असेल त्या कारणासाठी त्या व्यक्तीला सांगा, मी तुला माफ करते आणि कदाचित माझ्यामुळे तुझं मन दुखलं असेल त्यासाठी सुद्धा मी माफी मागते. चला, एकदा मर्कबा सिम्बॉल मध्ये स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं आहे. मर्कबा आठवत नसेल तर पुन्हा स्क्रीनवर हलके डोळे खोलून बघू शकता. मर्कबा सिम्बॉल मध्ये स्वतःला बघायचं आहे आणि बघा, आज तुमचं जो चिंता, तणाव, डिप्रेशन जे काही तुम्ही आतमध्ये भरून ठेवलेले आहे, जे काही तुमचे ब्लॉकेजेस झालेले आहे, आज तुम्हाला सगळे ब्लॉकेजेस बाहेर काढून टाकायचे आहे. आज तुम्हाला तुमचे सर्व ब्लॉकेजेस या मर्कबा सिम्बॉल मधून बाहेर काढून टाकायचे आहे.
बघा मर्कबा सिम्बॉल रोटेट होताना बघायचं आहे, ज्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनवर बघितला मगाशी. एकदम जोरामध्ये घुमत आहे तो, एकदम जोरामध्ये रोटेट होताना बघायचं आहे मर्कबा सिम्बॉलला. डोळे बंद ठेवा. एकदम जोरामध्ये स्पिन होताना बघायचं आहे. बघा खूप जोरामध्ये स्पिन होते तो मर्कबा सिम्बॉल. एवढ्या स्टार मध्ये तुम्ही, एका स्टार मध्ये तुम्ही बसलेले आहात आणि तो मर्कबा सिम्बॉल जोरामध्ये फिरत आहे. तो मर्कबा सिम्बॉल खूप जोरामध्ये फिरत आहे. तो मर्कबा सिम्बॉल खूप जोरात स्पिन होत आहे, खूप जोरात. जेवढ्या सहजतेने बघा आज तुमच्या 7 चक्र, शरीर, मन, बुद्धी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती परमनंटली रिप्लेस होऊन बाहेर निघत आहे. या मर्कबा सिम्बॉल मधून परमनंटली बाहेर निघून जात आहे. परमनंटली समर्पण तुमचं, व्हिज्युअलायझेशन तुमचं. जेवढ्या समर्पण भावाने तुम्ही कराल तेवढा रिझल्ट तुम्हाला येणार आहे, तेवढी तुमची बॉडी रिलॅक्स होणार आहे. अगदी सहजतेने बघा खूप जोरामध्ये रोटेट होताना बघायचं आहे ते मर्कबा सिम्बॉलला. आज माइंड मध्ये काहीतरी भरून ठेवलेलं आहे ते सगळं रिमूव्ह करा. अगदी सहजतेने बघा अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा तुमच्या डोक्यावर आलेली आहे आणि हा ब्रह्मांडीय दिव्य प्रकाश या मर्कबा सिम्बॉल मध्ये येऊन तुमचे शरीर आणि 7 चक्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती औरामधून रिप्लेस होऊन बाहेर पडत आहे. संपूर्ण औरामधून रिप्लेस होऊन बाहेर पडत आहे. संपूर्ण औरामधून रिप्लेस होऊन बाहेर पडत आहे. संपूर्ण औरामधून रिप्लेस होऊन बाहेर पडत आहे. परमनंटली रिमूव्ह, परमनंटली निघून जात आहे. ही संपूर्ण नकारात्मक ऊर्जा तुमची परमनंटली निघून जात आहे. परमनंटली निघून जात आहे. अलाउ करा स्वतःला. तुमची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती परमनंटली निघून जात आहे. परमनंटली जोरात स्पिन होत आहे हा मर्कबा सिम्बॉल. पुन्हा स्पिनिंग स्पीड वाढवते आहे मी. पुन्हा जोरामध्ये स्पिन होत आहे. रोटेशनची स्पीड एवढी स्पीडनं वाढत आहे की संपूर्ण तणाव, चिंता, डिप्रेशन जे काही आरोग्याचे प्रॉब्लेम आहेत तुमचे स्वतःचे, त्या प्रॉब्लेमला त्या मर्कबा सिम्बॉल सोबत बाहेर काढायचं आहे. फक्त त्या प्रॉब्लेमवर फोकस करा आणि मर्कबा सिम्बॉल सोबत त्या प्रॉब्लेमला बाहेर काढायचं आहे. फक्त बाहेर काढायचं आहे. अगदी सहजतेने काढून टाका बाहेर. पूर्णपणे काढून टाका. जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर काढा. परमनंटली बाहेर काढायचे. चला आता याच प्रकाशासोबत एक दिव्य प्रकाश तुमच्या क्राउन चक्रामध्ये येत आहे. हा दिव्य रेखीचा प्रकाश तुमच्या क्राउन चक्रामध्ये आलेला आहे. बघा तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि औरा संपूर्ण व्हाईट कलरच्या प्रकाशामध्ये स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं आहे. संपूर्ण व्हाईट कलरच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघा तुम्ही व्यापून गेलेले आहात दिव्य ऊर्जाने. ही ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे आज सगळ्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणार आहे. या दिव्य प्रकाशाने तुमचे संपूर्ण दुःख, तणाव, चिंता, जो काही प्रॉब्लेम आहे आज तुमचा सगळं रिमूव्ह झालेला आहे आणि आज तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळालेली आहे. या दिव्य प्रकाशामध्ये स्वतःला बघायचं आहे आणि बघा दिव्य प्रकाशामधून तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्याचा वर्षाव तुमच्या जीवनात होत आहे आणि तुम्ही खूप आनंदी जीवन जगत आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये एक स्माइल नावाची ऊर्जा क्रिएट झालेली आहे. आणि ही स्माइल फक्त आणि फक्त तुम्हाला तुमच्यासाठी हसायचं आहे. ती स्माइल चेहऱ्यावर दाखवण्यापुरती नाही तर तुमच्या इनर लेवलवरून तुम्हाला बाहेर काढायची आहे त्या स्माइलला. सो स्माइल, इनर लेवलवरून स्वतःला स्माइल करायचं आहे. सो कीप स्माइलिंग. सगळे दुःखांना विसरून फक्त आणि फक्त हे स्माइल एनर्जीला क्रिएट करायचं आहे. त्या ईश्वराने दिलेला सुंदर दागिना तुमच्याच जवळ आहे, त्याला क्रिएट करायचं आहे चेहऱ्यावर. सो कीप स्माइलिंग. स्माइल बर्थडे, युअर बर्थडे. आज तुमचा वाढदिवस आहे स्माइलचा. कधी कितीतरी वर्षापासून स्वतःसाठी कधी हसलेच नाही तुम्ही, फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आज हसले. आज फक्त आणि फक्त स्वतःसाठी हसायचं आहे. सो कीप स्माइलिंग. सो स्माइल. जेवढ्या सहजतेने तुम्ही या एनर्जीला क्रिएट करा रिझल्ट तुम्हाला येणार आहे. तो हसा. तो कीप स्माइलिंग. चेहऱ्यावर स्माइल आहे ना, जो कीप स्माइलिंग. सो कीप स्माइलिंग.
सो कीप स्माइलिंग. स्माइल बर्थडे, युअर बर्थडे, स्माइल बर्थडे, युअर बर्थडे. फक्त तुमचा दिवस आहे हाच. हा फक्त आणि फक्त तुमचा दिवस आहे आनंदाचा. इथून पुढे प्रत्येक श्वास हा तुमचा राहणार आहे, तुमच्यासाठी आनंदासाठी राहणार आहे. इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत तुम्हाला तुमच्यासाठी जगायचं आहे. इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या स्वतःवर प्रेम करायचं आहे. सो कीप स्माइलिंग, सो कीप स्माइलिंग. स्माइल. इथून पुढे फक्त स्वतःला निवडायचं आहे. इथून पुढे फक्त आणि फक्त स्वतःवर प्रेम करायचं आहे. इथून पुढे फक्त आणि फक्त स्वतःवर प्रेम करायचं आहे. इथून पुढे पहिली चॉईस तुम्ही राहणार आहे तुमच्या स्वतःची. इथून पुढे आपलं असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे. सो एक वेळ या शरीराला धन्यवाद करायचा आहे. या शरीराला खूप हृदयावर हात ठेवून मनोमन धन्यवाद करा आणि स्वतःलाच एक घट्ट अशी मिठी मारा. स्वतःलाच घट्ट अशी मिठी मारा आणि सांगा तुम्हाला तू आहे म्हणून मी आहे. तुझ्यामुळे माझं अस्तित्व या जगामध्ये आहे. सो तुझे खूप खूप धन्यवाद. हे माय डिअर बॉडी, तुझे खूप खूप धन्यवाद. हे माय डिअर बॉडी, तुझे खूप खूप धन्यवाद. तुझे खूप खूप धन्यवाद. त्या ईश्वराला धन्यवाद करा ज्यांनी तुमच्यासाठी भरभरून तुम्हाला जे पाहिजे ते आजपर्यंत दिलेलं आहे. त्या गोष्टीसाठी त्या ईश्वराला धन्यवाद करा. तुमचे माता पिता ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत तुमच्यासाठी किती कष्ट सहन केले त्या माता पित्यांना एकदा धन्यवाद करा. ज्या ईश्वराने तुमच्या पदरी एवढं सुंदर सुख टाकलेलं आहे त्या सुखासाठी एकदा तुमच्या मुलांना धन्यवाद करा. तुमच्या आजूबाजूला असणारे तुमचे हजबंड, तुमचं घर, तुमचे नातेवाईक, तुमचे रिश्तेदार, आज सर्वांना मनोमन माफी मागा एकदा आणि सगळ्यांना धन्यवाद करा. कारण तुमचं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यांना सांगा की तुमचं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुमचं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आजपासून कधीही कोणाला कंप्लेंट करायची नाही. कारण प्रत्येक जण ईश्वराचा अंश आहे आणि प्रत्येकामध्ये ईश्वराचा तो अंश निर्माण आहे. म्हणून सगळ्यांचं महत्वाचं आहे इथे असणं. आजपासून सगळ्यांना भरभरून प्रेम करा, निस्वार्थ प्रेम करा आणि सगळ्यात पहिल्या नंबरवर स्वतःला ठेवा. चला आज उभे व्हायचंय आणि स्वतःसाठी डान्स करायचा आहे. जसं वाटलं तसं डान्स करा. काहीही लाजायचं नाही. मी तुमची स्क्रीन ठेवत नाही, उलट मी माझीच ठेवते. जसं वाटलं तसं डान्स करा आणि हा डान्सनी तुम्हाला माहित असेल तर हॅपी हार्मोन्स क्रिएट होते. म्हणून स्वतःसाठी डान्स करा. जसा येते तसा करा, कोणाचाही विचार करायचा नाही. ठीक आहे. मी एक पोस्ट टाकली होती, कळलं का? जगून घ्या स्वतःसाठी. कोणाला काय वाटेल याचा विचार करायचा नाही. आयुष्य अर्ध झालेलं आहे, आता अर्धच बाकी आहे. त्या अर्ध्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी जगायचं आहे. ठीक आहे. चला उभं व्हायचंय. मी गाणं लावते. गाणं छान लावते हा. तुम्हाला डान्स येईन असंच. उभं व्हायचंय. उभं व्हायचंय. उभं व्हायचंय. करा ना. सन्मान कमी आज स्वतःसाठी करायचंय. आज कोणाला कदाचित रडू येईल, कोणाला आनंद होईल. आज सर्व दुःख रिमूव्ह करून टाकायचे नाही. डान्स करा, बिनधास्त करा. उभं राहायचं नाही. कसं जसं येते तसं करा. हात हलवा, पाय हलवा, पण करा काहीतरी ऍक्टिव्हिटी करा. लाजायचं नाही. लाजायचं बिलकुल बी नाही. तसं करा. उभं व्हायचंय. कुणीही बसू नका. आज फक्त स्वतःला बघायचंय. फक्त स्वतःला बघायचंय. सगळ्या दुःखांना बाहेर काढायचंय. आज सगळ्या दुःखांना बाहेर काढून आनंदामध्ये रमून जायचंय. सगळं फक्त आनंदामध्ये रमून जायचंय. कुणाचाही विचार करायचा नाही. फक्त आणि फक्त स्वतःसाठी डान्स करायचा आहे. आज फक्त स्वतःसाठी डान्स करो. जैसा आता है वैसे करो. जसा आहे तसा करा. कोणी कोणाला काही म्हणणार नाहीये. तुम्हाला सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्याचा भरभरून वर्षाव होत आहे तुमच्या जीवनामध्ये. भरभरून हा ईश्वर तुमच्या सोबत आहे. साक्षात हा ईश्वर तुमच्या सोबत आहे. त्या ईश्वराला तुम्ही मानता. ईश्वर तुमच्या बाजूने उभा आहे. बॉबी मॅडम करा. उभं नाही राहायचं.
लाईफ मध्ये काही अचीव करायचं असेल तर एक ऍक्शन घेणं खूप जरुरी आहे. आणि जेव्हा एक ऍक्शन घेतो तेव्हा जीवन बदलते. स्वतःला आनंदी ठेवायचा आहे, खुश राहणं आपला अधिकार आहे आणि जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वतःला खुश ठेवाल तेवढं तुमचं जीवन बदलणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सफल झालेलं बघायचं आहे आणि आपला अधिकार आहे, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सफल करू शकतो. आज तुम्हाला जे काही गोष्ट अचीव करायची तुमच्या लाईफ मध्ये तिथपर्यंत पोहोचलेल्या, डोळे बंद करा, डोळे बंद करून डान्स करा. डोळे करून डान्स नाही निघत, डोळे बंद करून डान्स करा. आज जगून घ्या स्वतःसाठी आणि तुम्हाला ज्या अचिव्हमेंट पर्यंत पोहोचायचं आहे ते बघा, तिथेपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात आणि ती गोष्ट तुम्हाला सहजतेने मिळालेली आहे. ती गोष्ट सहजतेने मिळाली आहे, त्या गोष्टीसाठी आनंद घ्या. त्या गोष्टीचा आनंद व्यक्त करायचा आहे तुम्हाला, त्या गोष्टीचा आनंद व्यक्त करायचा आहे तुम्हाला. कारण कसं बी जगलं तरी जीवन संपणारच आहे. मग या जीवनाला गोड बनून जगूया ना. एका श्वासानंतर एक श्वास कमी होणार आहे हे सगळ्यांना माहित असून सुद्धा का दुखी राहायचं. आज खरं तर स्वतःला शाबासकी द्यायची आहे. स्वतःला शाबासकी द्या, पाठीवर हात ठेवा आणि शाबासकी द्या स्वतःला. आज पाठीला शाबासकी द्यायची आहे स्वतःला, कारण माझ्या असण्याने किती लोक खुश झालेले आहे. माझ्या असण्याने प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे. माझ्या असण्याने मी माझ्या जीवनात आनंद निर्माण करणार आहे. माझं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, म्हणून स्वतःला शाबासकी द्या. तुमचं असणं प्रत्येकाच्या जीवनात गुलाबाच्या फुलासारखं असलं पाहिजे. आज नाचून घ्या स्वतःसाठी, आनंदाचा क्षण जगून घ्या. कारण हे दिवस खूप कमी येतात, अशी वेळ खूप कमी येते. प्रत्येक वेळ स्वतःचा नंबर सगळ्यात शेवटी लावतो आपण. आज स्वतःला पहिल्या नंबरवर उभं ठेवायचं आहे आणि स्वतःसाठी भरभरून जगून घ्या. हा आनंद निर्माण करून घ्या आणि त्या ईश्वराला तुम्हाला जे पाहिजे ते आज मागून घ्या. तो ईश्वर तुमच्या सोबत उभा आहे. कदाचित कोणाला रडू येईल, अश्रूच्या धाराला वाट मिळू द्या आणि तुमची ती वाट मोकळी करून द्या. तुमच्या इमोशनची वाट मोकळी करा. आज अगदी सहज तुमचे जे दडलेले इमोशन आहे बाहेर निघू द्या. आज तुम्हाला ते ईश्वराने निवडलेलं आहे, त्या ईश्वराला धन्यवाद करा आणि जे काही इमोशन दडलेले आहे ते सगळे बाहेर काढा. जिथं स्वतःला बघायचंय तिथे बघा स्वतःला. आज पूर्ण समर्पण करून टाका. जिथे बघायचंय तिथे बघा स्वतःला. ईश्वर तुमच्या सोबत आहे, साक्षात ईश्वर तुमच्या सोबत उभा आहे. ईश्वरा वारंवार धन्यवाद करा, ईश्वराला धन्यवाद करा. तुमच्यामध्ये खूप पॉवर आहे, आपण काही बी अचीव करू शकतो आपल्या जीवनामध्ये. एवढी पॉवर त्या ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. आपल्याला जे पाहिजे त्या उद्देशापर्यंत आपण पोहोचू शकतो. चला बसा, शांत व्हा. डान्स म्हणजे हॅपी हार्मोन्स ऍक्टिव्ह करणं बस. आणि तुम्ही एन्जॉय नाही केला, आम्ही खूप एन्जॉय करतो. कसं वाटलं मेडिटेशन? काहीतरी रिझल्ट आला का? कॉन्फिडन्स वाढला का? काहीतरी 0 एवढा तर झाला असेल. अच्छा, अनम्यूट करा. माइंड फ्रेश वाटतंय. आता तुम्हाला झोप बी छान येईल, पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते हिलिंग. हा ना. ठीक आहे. कसं वाटलं नम्रता मॅडम? खूप एन्जॉय केला तुम्ही आणि मेडिटेशन पण छान केलं. माझं लक्ष होतं. बॉबी मॅडमने पण छान केलं, सगळ्यांनी छान केलं. काही काही लोकांचं कसं डीप लेवलवर जाते मेडिटेशन, म्हणजे एकदम ब्रह्मांडासोबत कनेक्ट. तसं झालं तुमचं नम्रता मॅडमचं. खूपच छान होतं, एकदम रिलॅक्स वाटत होतं आणि साऱ्या गोष्टी होत्या भरलेल्या मनात, ते निघाल्यासारखं वाटत होतं. निघाला ना. चला, कसं वाटलं सॅमसंग मॅडम? तुमचं नाव काय? तुम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्ही खूप एन्जॉय केलं. म्यूट आहे तुमचं. वैशू मॅडम खूप वर्षांनी हसले असं वाटत होतं. प्रियंका नाव आहे माझं.
अच्छा, ते तिथं सॅमसंग येते ना, तुम्ही सेव्ह करून घेत जा जॉईन व्हायचे पहिले. तुम्ही खूप एन्जॉय केला भरभरून. ते ना काढायचं, इमोशन कधीही आतमध्ये पकडून ठेवायचं नाही, त्याला काढायचं. जोपर्यंत तुम्ही काढणार नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही. आणि काढण्याची ही टेक्निक आहे. गाणे लावा, डान्स करा, जसं येते तसं करा. जरुरी नाही डान्स आलाच पाहिजे. स्वतःला फील करायचंय त्या डान्समध्ये डोळे बंद करून, तो म्हणजे डान्स. ठीक आहे. आणि हसा, सुंदर दागिना आहे, ईश्वराने आपल्याला निशुल्क दिलाय. हे स्माइल जर तुम्हाला माहित असेल तर फक्त एनर्जी आहे ही. जेव्हा हसतो तेव्हा व्हायब्रेशन कसे असते आपल्या आजूबाजूचे, पॉझिटिव्ह असते ना. पॉझिटिव्ह. मग ही एनर्जी आहे, ही एनर्जीला हरू नाही द्यायचं. आतमधून हसा ना, येते ती. हसा तर ट्राय तर करा काही दिवस, येऊन जाईल. ठीक आहे. चला, मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच ऊर्जांसोबत पुन्हा भेटूया याच वेळेवर. तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य भरभरून हा ईश्वर देव, हीच ब्रह्मांड चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. उद्या भेटूया याच वेळेवर. ठीक आहे. चला, थँक्यू. थँक्यू मॅम.